माझ्या समोर बसलेले आहेत 97 वर्ष पूर्ण होऊन 6 महिने वरती झालेले खरोखर आमचे आदरणीय ज्येष्ठ आनंदराव निकम दादा. दादा तुम्ही सध्या काय वाचताय सांगा. खूप वाचतो. मी आता बरं वाचायला घेतलं पुन्हा महात्मा गांधीची कन्या मानस कन्या ती वाचलं. बाकीचं ते उद्योजका किंवा बाकीचं हे सगळं खूप वाचलं. नवं घेतल्यापैकी. हो. तुमची जन्मतारीख किती दादा? जन्मतारीख ती पण आता नक्की नाही, 2-4 महिन्याचा फरक असेल, पण 1/7/27. 1/7/27 बरोबर. तेव्हापासून तुम्ही खूप अगदी आनंदी उत्साही आहात. तुमच्या बरोबरची माणसं आता कोण नाही. हां सगळे हां सध्या का कुठली कुठली पुस्तकं वाचली तुम्ही आजपर्यंत? वाचली ती म्हणजे आता हे वाचतोय पुन्हा भागवत, एकनाथी भागवत. हां. नंतर पुन्हा बुरा म्हणून आहे. हो. म्हणजे ते एका पोरगं होतं, ते जैन विद्यापीठामध्ये कसं प्राध्यापक झालं, कसं शिकलं. हो. अडचणीतनं रोजगार करून ते शिकलं. तो उत्कृष्ट पुस्तक आहे. कुठलं? बुरा. बुरा. हां. आणि तुम्ही विकार राजवाडे वाचलेत ना? विकार राजवाडे तर केव्हाच वाचले. हो. विकार राजवाडेची बरीच पुस्तकं वाचले. हां. त्यात एक पुस्तक महत्त्वाचं जे आहे की नाही, हां, ते हे होतं म्हणजे ह्याचं आपल्या काय म्हणायचं, एकूण महाराष्ट्राच्या बद्दल जे पुस्तक, संस्कृतीचं स्वतंत्र. हां. म्हणजे मराठा कोण, महाराष्ट्र नाव का पडलं. हो. म्हणजे मोठा हो. राष्ट्र म्हणून, मोठं राष्ट्र म्हणून तिला महाराष्ट्र नाव पडलं. हो. तर त्याची 14 पानाचं एक संस्कृत त्याला शहाजी राजाचं मिळालं. हो. आणि मग त्याच्यावर देखील पण त्यांनी 250 पानाचं ते पुस्तक लिहिलं. दादा तुम्ही नेमाडे वाचले का? हा, भालचंद्र नेमाडे. कुठलं? भालचंद्र नेमाडे. हां, वाचले? वाचले की खूप वाचले. हां. अलीकडची हिंदू. हां, हिंदू वाचली? हो. बर बर. भालचंद्र नेमाडे सगळंच वाचलंय मी. हो 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 हो. आणि आत्तासुद्धा त्याने हे केले, म्हणजे त्यांनी मुलाखत तर मागं दिली तीच पुन्हा. हो. एक ते सर्वंकष म्हणून वाचन यायचं, त्याच्यात पहिलं गांधीचं विश्वचित्रपणे लिहिलं होतं. हां. आणि नंतर पण आता काल परवा असंच त्या सर्वंकषमध्येच त्याचा लेख आला नेमाडेचा. हो. म्हणजे हे काय आहे देखील पुन्हा. हो. हिंदुत्व म्हणजे कल्पना काय आहे, हो. अगायचं काय आहे, ते चुकीचं कसं आहे. हिंदू. हिंदू हां. हिंदूबद्दलच हे केले. हां. बरं दादा, तुम्ही आपलं कहाणी एका सोंगाड्याची हे 6 महिन्यापूर्वी पुस्तक वाचलं. हो. ते कसं आहे हो? उत्तम आहे प्रश्न. हां. कसं म्हणजे गुलाबराव एका लोकनाट्य तमाशा कलावंताचं वरती आहे. हो हो. तुम्ही वाचून मला फोन केला होता. हो. कसं मला कसं? फारच आवडलं ते पुस्तक. हां. म्हणजे मनापासून आवडलं ते. हां. म्हणजे व्यक्तित्व त्यातनं कसं हे तयार केलं त्याचं मला कौतुक वाटलं. हे वस्तुस्थिती आहे. हो 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 हो. चांगलं आहे. मग आता सातत्यानं वाचन सुरू आहे. हो. मग वाचन हीच तुमची ताकद आहे. हा, वाचन ही ताकद आहे. मला त्याशिवाय जमतच नाही. मग 97 वर्ष तुम्ही वाचत आलाय. हो. लहानपणापासून. लहानपणापासून म्हणजे मी मराठी असल्यापासून ना वाचतो. हो 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 हो. असंच वाचना त्या परिसरामध्ये त्याने त्या वर्षी पुस्तकं काढले. मग आता आम्ही दुसरी कुठे मिळायचे, मग तिथे मिळाले. मग हॉस्पिटलला गेल्यानंतर मग चांगली सोय झाली. म्हणजे किर्लोस सरांनी लायब्ररी तिथं सुरू केली. हां. त्यांच्याकडे आलेले भेट म्हणून पुस्तकं, बाकीचे नवे पुस्तकं अशी घेतली मुकुंदराव किर्लोस्करांनी. आणि मग चांगली लायब्ररी केली. जुनी नवी सगळी पुस्तकं तिथं होतं. हो. ते वाचायला मिळालं. किर्लोस्कर मनोहर स्त्री देखील वाचत होतं. हां. दाखवायचं म्हणजे नवभारत टाइम्स पण वाई प्रतिष्ठानचे ते वाचत होतो नेहमीचपणाने. हो हो हो. चांगलं आहे.